नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुंदर जावं हेच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू. स्वामींचं नाव घेऊन येणं सकाळी सकाळी मी व्हिडिओला सुरुवात करत असते. डोक्यात ना खूप जास्त विचार आणि खूप मनस्थिती प्रत्येक दिवशी चांगलीच असते आपली असं नाही, परंतु आहे ना स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या नामस्मरणाने खूप प्रसन्न वाटतं आणि दिवसभर पण मनाला शांती भेटते. त्यामुळे ना सतत नामस्मरण करत जा. आपल्या कामातील थोडासा वेळ आपण यासाठी काढलाच पाहिजे, कारण आहे ना आपला दिवस आहे ना चांगला आणि आनंदी मस्त जाण्यासाठी स्वामीचं नामस्मरण करणं हेच एक योग्य पर्याय आहे. कारण आयुष्यामध्ये ना खूप काही घडत असतं आपल्या आणि प्रत्येकाच्याच घडत असतं आपल्या, म्हणजे नाही का माझ्याच एकटीच्या आयुष्यात असं काही घडत आहे असं नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. तर त्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे नामस्मरण करणं, मन शांत ठेवणं आणि इतर निगेटिव्ह विचार आपल्या मनातून बाजूला काढणं हेच आणि हाच एक पर्याय आहे. आणि काम आणि कष्टही कोणालाच चुकत नाहीत, कष्ट हे करावेच लागतात कुठेही असो. त्यामुळे ना सतत नामस्मरण करत राहायचं. आपले फॅमिली आहे हॅप्पी, जेवढी आपल्याकडून ठेवता येईल तेवढी आपण ठेवायची, कारण इतर गोष्टी ना खूप जास्त आपल्या आजूबाजूला हे घडत असतात. त्या गोष्टींकडं थोडंसं दुर्लक्षच करायचं आणि आपलं आयुष्य जे आहे ते सातत्याने जगत राहायचं. कारण लहान मुलं ते ऑब्झर्व करत असतात, आपल्याकडे बघत असतात आणि आपल्याकडे बघूनच काही गोष्टी ते शिकत असतात. त्यामुळे ना आपल्याला आपली मेंटॅलिटी एकदम चांगली आणि मजबूत ठेवावीच लागते. कितीही म्हणजे नाही का मानसिक ताण असू द्या, मनामध्ये काहीही चालू असू द्यात आपल्या, पण मुलांसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळं काही सुरळीत चाललेलं आहे हेच दाखवण्याचा सतत प्रयत्न करायचा आणि व्यवस्थित सगळं करण्याचा प्रयत्न करायचा. या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या मुलांवर पण योग्य ते संस्कार होतात आणि त्यांची मानसिकता सध्या हीच असते, म्हणजे खूप नाजूक स्टेजला असतात आपली मुलं ही सध्याच्या, म्हणजे नाही का अशी वाढ त्यांची होत आहे, ती मेंटॅलिटी त्यांची खूप नाजूक असते आणि त्यांच्या मानसिकतेवर वेगळा काही परिणाम होऊ नये यासाठी ना आपल्याला सतत प्रयत्न करायचे असतात. आणि आपली खरी लढाई जीवनातली हीच असते, ती म्हणजे आपल्या मुलांना चांगलं वळण लावणं, जडणघडण करणं मुलांची आणि पालनपोषण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. बाकी आयुष्य तर पडलेलं आहे तर गोष्टींसाठी, पण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला आपली मुलांची जबाबदारी असते. कारण मुलं ज्यावेळी आपल्याला नसतात त्यावेळी आपल्याला माहिती असतं आपण आपले एकमेव आहोत. आपले चिंता करणारे फक्त आईवडील असतात आणि आपल्याला बाकी कोणाची चिंता नसते. आपली चिंता आईवडील करत असतात आणि आपल्याला मात्र कोणाचीच चिंता नसते. पण ज्यावेळी आपल्याला मुलं होतात त्यावेळी खरी आपल्याला काळजी ही मुलांची लागून राहते. नेहमी त्यांच्यासाठी आपण जगत असतो आणि आपल्याला रिअलाईज होतं आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे. आणि आपल्याला दुःख जर झालं तर आपल्या आईवडिलांना किती त्रास होतो आहे, किती वेदना होतात, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आईवडील होतो त्याच वेळी कळत असतात. त्यामुळे ना जगणं हे आईवडील आपल्यासाठी किती जगलेत आणि काय जगलेत हे फक्त आपण आईबाबा झाल्यावरच कळतं. पण आता असो, या सगळ्या गोष्टी आयुष्यात चालूच असतात. तर सकाळी सकाळचा टायमिंग होता, अवनी स्कूलमध्ये पण गेली आणि हा बघू शकता इकडचा परिसर आमच्या इकडचा थोडंसं वादळ चालूच आहे कायम इकडे. तर आता तो झाला माझा सकाळचा आणि दुपारचा मी काही शूटच घेतला नाही, कारण आहे ना थोडासा तब्येत पण थोडीशी खराबच होती माझी, त्यामुळे ना मी काही व्हिडिओ शूट केला नाही. तर डायरेक्ट संध्याकाळीच गुरुवारचा हा व्हिडिओ आहे. तर सकाळी पूजा वगैरे सगळं झालं माझं व्यवस्थित, दर्शन वगैरे आणि साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली होती मी. ती काय मी तुमच्यासोबत जास्त शेअर केलेली नाही रेसिपी, कारण नेहमी व्हिडिओमध्ये दर गुरुवारी मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज म्हटलं चला आता थोडंफार शॉर्टकट आपण व्हिडिओ बनवावं, कारण
रोज रोज तेच तेच पाहून पण कंटाळा येतो. आणि अवनीचं पण आता सकाळचं स्कूल वगैरे तिचं पण मी तयारी करून दिली तिची. आणि त्यानंतर दुपारच्या टायमिंगला आहे ना थोडासा आराम केला, कारण आहे ना मला कामं तर खूप आहेत मशीनची, पण सध्या आहे ना थोडीशी मानसिकता पण ठीक नाही आणि तब्येत पण ठीक नाही आहे, वातावरण पण खराब आहे इकडे जरासं. तर त्याचमुळे तर संध्याकाळचा दिवाबत्तीचा टायमिंग आहे, तर दिवा वगैरे लावला, मस्त असा चहा ठेवला, चहा पण पिलो आम्ही. त्यानंतर आहे ना सकाळच्या भाजीची ना खूप पंचायत असते इकडे, कारण रोज रोज भाज्यांना काय बनवावं याचंच टेन्शन असतं सकाळी उठल्यानंतर. तर त्यामुळे ना मी हे चणे भिजू घातले तिथं, आणि सकाळी डायरेक्ट सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आता मी इथं भाजी बनवायला घेतली. अवनीचं आज आहे ना वारीचं म्हणजे वारी होती आज तिच्या शाळेमध्ये, दिंडी. तर तिला पण साडी नऊवारी वेअर करून गेली होती ती, पण मी तिचं काही शूट घेतलं नाही, कारण का तर रात्रभर लाईट थोडीशी कमीच होती इकडे आणि मोबाईलला पण चार्जिंग नव्हती, त्यामुळे मला काही शूट घेता नाही आलं. मी डायरेक्ट लाईट आल्यानंतर मोबाईल चार्ज करून मग हे शूट केलेलं आहे इकडं व्हिडिओ. आणि रेसिपीज डायरेक्टली मी तुमच्यासोबत शेअर करते. चणे जे भिजवले होते मी त्यातले थोडेसे बाजूला काढले आणि म्हणजे सगळेच मी एकदा शिजवले होते थोडंसं मीठ टाकून. आणि हे बघा, हे थोडेसे साईडला काढून घेतले आणि आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. आणि बाकीचे जे आहे मी थोडेसे तेलामध्ये मीठ वगैरे टाकून थोडेसे परतून ठेवत असते, कारण शिव आमचा तसे चणे त्याला खूप जास्त आवडतात आणि कॅलरीजसाठी खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी, कॅल्शियमसाठी. तर त्यामुळे थोडेफार खाल्ले पाहिजे. आणि दुपारचा टायमिंग आहे, बघू शकता शिव आमचा कसं झोपलाय. आणि आभाळ तर खूप आलेला आहे, पण पावसाचा काही पत्ता नाही आहे. तर वारं सुटलं इकडं खूप जास्त, तर हवा आहे ना भरपूर सुटली होती इथं. पण आता मी म्हटलं बसून तरी काय करावं, मला ब्लाऊज शिवायचे होते, पण काही आज इच्छा होत नव्हती ब्लाऊज शिवण्याची. तर कधी कधी आपल्याला होतं ना असं, काम भरपूर असतं तरीसुद्धा आपल्याला कंटाळा येतो, त्या गोष्टी करूशी वाटत नाही. मग ह्या वेळेत आपण करायचं काय, तर आपल्याला हलकं फुलकं जमेल असं आपण काम करायचं. नको असलेल्या गोष्टी वाटत असतील तर करायच्याच नाही. मग मी काय केलं, मला फॉल पण लावायचे होते साड्यांना, तर मग मी हात शिलाई करायची ठरवली, कारण हात एक साईडने तर मी मशीनवर फॉल लावून घेतला होता. माझ्याकडे शिलाई मशीन नाही आहे, तरी मी असा एक साईडने टिप मारून घेत असते. आणि टिप मारल्यानंतर आता मला फक्त हात शिलाई करायची होती. मी 2 साड्यांना फॉल लावून ठेवला, तर त्यांची आता हात शिलाई बाकी होती. तर म्हटलं चला आता बसल्या बसल्या हेच काम करूयात, म्हणून आता फॉल लावलेला घेतला आहे मी इथं. कधी पण फॉल लावताना सपाट जागेवरती आपण घ्यायचं किंवा पाटवीट एखादा खाली घ्यायचा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये फॉल लावता येईल. तर हे बघू शकता तुम्ही इकडे. तर मी आता हातशिलाई करत आहे. तर वारं खूप होतं बाहेरच, मी शिव झोपला होता ना झोक्यामध्ये, त्यामुळे मी बाहेरच फॉल लावत बसले होते, कारण शिवकडे लक्ष द्यायला पण दुसरं कोणी नव्हतं. तर म्हटलं चला आता बाहेरच फॉल लावून घेऊ. तर वारं आहे ना खूप त्रास देत होतं जास्त, तरीसुद्धा मी कशाबशा 2 साड्या कंप्लीट केल्या होत्या शिवला झोका देता देता. म्हटलं बसल्या बसल्या ठिकाणी, आणि कोणी नसेल ना घरामध्ये तर बोर पण होतं, आणि तब्येत जर ठीक नसली तर अजूनच मन रमत नाही कामामध्ये. तरीसुद्धा आता इकडे मी हे बघू शकता, ऑलमोस्ट माझा हे एक साडी आता माझी झालेली आहे हातशिलाई करून. लई तर लई 10 मिनटाच्या आतमध्ये होऊन जातो फॉल लावायचा. तर हे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि छान फॉल लावला, एवढं वारं होतं तरीसुद्धा. आणि कुठंच आपल्या फॉलला झोड पडलेला नाही आहे, व्यवस्थित असं मस्त असं फॉल लावून झालेला आहे. तर ही साडी आहे ना फिरता कलरची आहे, थोडासा ऑरेंज कलर आणि पिंक कलर असा आहे त्याचा, त्यामुळं फॉलचा वेगळा कलर उठून दिसतोय लगेचच, पण साडीचा कलरच तसा आहे. तर फॉल मॅचिंग आहे, तर त्यामध्ये तसं थोडंसं वेगळं दिसतंय. तर आता एक साडी तर झालेली आहे, तर घडी घालून लगेचच ठेवून देते, आणि दुसरी मी साडी आता इथे घेणार आहे आणि लगेचच त्याला पण हातशिलाई करून घेते. आता सगळ्यांकडेच पिको फॉलच्या मशीन असतात असं नाही, काहींकडे नसतात. जे नवीन पिको फॉलची जर मशीन नसेल तर एक साईडने आपण टिप मारून बाकी एक साईडने तर हातशिलाईच करतात, तर तशा प्रकारे आपण करू शकतो. तर आता इथं माझ्या साड्या होत आहेत कंप्लीट. हाय हॅलो नमस्कार, दुपारचा टायमिंग आहे. तर खूप जास्त गोड खाण्याची इच्छा झाली होती आज, तर चला म्हटलं शेवया बनवू. तर कधी पण गोड खाऊशी वाटलं ना काहीतरी, मग आम्ही शेवयाच बनवत असतो. चला दाखवते तुम्हाला.
आता भाजून घेतल्यात लाल होईपर्यंत, थोड्याशा लाल छान लागतात अशा खायला. तर आता शेवया बाजूला काढून घेतल्या, कढई परत ठेवली आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आता कढईमध्ये चांगली उकळी होऊ द्यायची पाण्याला आणि मग शेवया टाकायच्या, जेणेकरून मग असा चिकट होत नाही, शेवया छान होतात मोकळ्या. आहे ना, पाण्याला उकळी आली आहे. आता त्यामध्ये शेवया मी टाकून दिल्यात मस्त अशा आणि छान अशा एक जीव करून घ्यायचा व्यवस्थित. आणि गोडी आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची. तर आता होत आहेत मस्त अशा. बाहेरचं वातावरण दाखवलं, इकडे हो रे. एवढं सगळं वारं सुटलंय बघू शकता आणि झाडं किती छान टवटवीत दिसतात. आणि ही ना समोरची झाडं काढून टाकायची, तर त्याला काही मुहूर्त लागत नाहीये. पण ठीक आहे, असं तोपर्यंत. आता इकडे ना गुलाबाला खूप छान फुलं आलेत बरं का. हे मागच्या नवरात्रात मी एक झाड लावलं होतं गुलाबाचं, तर ते एवढं छोटं आहे तरीसुद्धा त्याला फुलं येतात आणि त्याला वजन पेलत नाही आहे फुलांचं. तर खूप छान आणि सुंदर फुलं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि किती टवटवीत आणि मस्त दिसत आहेत. पाऊस पडल्यानंतरच त्याला फुलं यायला लागले, कारण उन्हाळ्यात आम्ही एवढं पाणी देत होतो तरीसुद्धा फुलं आले नाही. आणि आता आपोआप फुलं यायला लागलेले आहेत. आणि असं काहीच आमच्या इकडचा निसर्गरम्य परिसर आहे. तर आता शेवया तर झाल्या असतील आपल्या. चला आता शेवया थोड्या झाल्या की नाही बघू. आणि आता अवनीला शिवला पण देते आणि मी पण खाते. तर मस्त अशा घट्ट झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये दूध पण टाकून खाऊ शकता तुम्ही. पण आता आहे ना आम्ही तसेच खाणार आहोत, कारण आता आमच्या गाईचं दूध काय कमी निघतं आहे, खूप सारं कमी झालेलं आहे. ते काय शिवलं लागतं आणि सकाळ संध्याकाळी आम्हाला चहालाच पुरेसं होतं ते दूध. आता अवनीचंच काय चाललंय बघा इकडे. काय करते का? आता मस्त अशा शेवया तयार झाल्या. सगळ्यांनी आमच्यासोबत शेवया खा. आम्ही शेवया खातो. आता इथंच व्हिडिओ मी एंड करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. पाहत राहा आणि शिकत राहा.